आणि संभाजीनगरमधल्या एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। संभाजीनगरमधल्या एका हेराफेरीची ही बातमी आहे। संभाजीनगरच्या वाळूज भागातल्या 8000 चौरस फुटांचा एक खुला प्लॉट ही जागा इंडस्ट्रियलमध्ये रूपांतरित करण्यासाठी संभाजीनगरच्या 2 मंत्र्यांनी उद्योग मंत्र्यांना पत्र लिहिलं। त्यातले एक होते पालकमंत्री संदीपान भुमरे आणि दुसरे होते केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड। रुग्णालयाच्या उभारणीसाठी राखीव असलेला हा भूखंड औद्योगिक वापरासाठी करावा असं त्यात लिहिलं आहे। त्यानंतर संबंधित यंत्रणेने 8000 चौरस फुटांपैकी 5000 चौरस फुटांचा भूखंड हा इंडस्ट्रियल केला। त्यासाठी आरके रॉयल कंट्रोल LLP या कंपनीची मागणी आली। तिथे आता मात्र वेअरहाऊस उभारणार असल्याचं पत्रात लिहिलं गेलं। पण आरके रॉयल कंट्रोल LLP कंपनीचा जो पत्ता होता त्यावर कॉन्ट्रॅक्ट म्हणून जो ईमेल दिला होता तो होता स्वतः मंत्री संदीपान भुमरे यांचा। त्या भागातील नागरिकांनी या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली। कोर्टाने संदीपान भुमरे यांनाच हा प्लॉट हवा असल्याची टिप्पणी केली। या प्रकरणाला स्थगिती देण्याचे आदेश दिले। आणखीन माहिती कृष्णा केंडे देतात। कृष्णा, थोड़ा बाजूला या ना। कविता, हाच तो भूखंड आहे ज्या संदर्भामध्ये कोर्टाने आता स्थगितीचा निर्णय दिलेला आहे। खरं तर हा जो भूखंड आहे तो वाळूज भागातील रहिवासी क्षेत्रातील भूखंड आहे आणि रहिवासी क्षेत्रातील भूखंड हा कधीही इंडस्ट्रियल करता येत नाही। मात्र तशा पद्धतीचा तो इंडस्ट्रियल करण्यात आला। त्यासाठी जी पत्र दिलेली होती ती पत्र स्वतः पालकमंत्री संदीपान भुमरे आणि त्याचबरोबर दुसरे जे मंत्री आहेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिलेले होते। आणि त्यानंतर हा खरं तर सुरुवातीला इथे हॉस्पिटल बांधण्याचा प्रस्ताव होता। मात्र हॉस्पिटल बांधायच्या ऐवजी ज्यावेळेस हा प्लॉट अलॉट केला गेला त्यावेळी मात्र इथं वेअरहाऊस उभा करण्यासाठीचं पत्र दिलं गेलं आणि ज्या इंडस्ट्रीला हा प्लॉट दिला गेला त्याचा कॉन्ट्रॅक्ट नंबर किंवा कॉन्टॅक्ट ईमेल ID जो होता तो स्वतः मंत्री संदीपान भुमरेंचा होता। आणि या सगळ्या संदर्भात काही इथल्या नागरिकांनी याचिका केली आणि याचिका केल्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणातल्या बाबी पुढे आल्या। आता पुन्हा एकदा हा प्लॉट आपण दाखवूया आणि ह्यामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या आपण निश्चितच समोर आणणार आहोत। आपण याचिकाकर्त्यांकडून जाणून घेऊया काय काय घडलं, कसं घडलं आणि तुम्ही याचिका का केली। नाही, जेव्हा आम्हाला असं कळलं की MIDC हा भूखंड कोणाला तरी देतंय, पण हा एक ओपन स्पेस म्हणून ठेवलेला होता MIDCने, तर जेव्हा आम्ही त्याची पेपर काढली तर हा भूखंड हा इंडस्ट्रियल कन्वर्ट करण्यासाठी दिला। म्हणजे त्याच्यावरचा तो जे काय ओपन स्पेस म्हणून ठेवलेला होता तो इंडस्ट्रियल करण्यासाठी दिला। आता वास्तविक पाहता आम्ही या ठिकाणी आजूबाजूला राहतो, या ठिकाणी कुठलीही ओपन स्पेस शिल्लक ठेवलेली नाही। काही ठिकाणी असतील त्या ठिकाणी अतिक्रमणं झालेली आहेत। म्हणजे MIDCला ती अतिक्रमणं काढायचं काही पडलेलं नाही। तिथे एक अवैध धंदे चालतात ते सोडून दिले आणि ज्या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम होतात लोकांची आज सोसायट्यामध्ये इतकं प्रचंड अतिक्रमण झालेलं, जागा राहिल्या नाही लोकांना, लोकसंख्या वाढली, मुलांना खेळायला सुद्धा जागा नाही। आणि ज्या ठिकाणी इथं सकाळ संध्याकाळ 4 मुलं येऊन खेळतात, बागडतात, या ठिकाणी इतकं म्हणजे प्रदूषणाचा विषय वाढलेला आहे, पर्यावरणाचा विषय आहे। या ठिकाणी झाडं लावायला पाहिजे, म्हणजे कुठं ऑक्सिजनचा पत्ता नाही। कोर्टाने काय म्हटलं, आता कोर्टाने म्हणलं जायचे ते ठेवा, म्हणजे आम्हाला स्टे दिला कोर्टाने की हे करता येत नाही। कारण तुम्ही रेसिडेन्शियल भागामध्ये इंडस्ट्रियल कसं काय करू शकता। पालकमंत्र्याचा कसा सहभाग आहे? पालकमंत्र्याचा ईमेल होता, त्याच्यामध्ये पालकमंत्र्याचं नाव आहे, त्याच्यामध्ये त्यांनी शिफारस पत्र वगैरे दिलेलं आहे। पण आम्ही MIDCशी हे केलेलं आहे की MIDCने ते देऊ नये कोणाला। अधिकाऱ्यांनी कसा हा बदल केला? आता त्या अधिकाऱ्यांनी वरच्या लेवलवर थोडं VIP लोकांच्या दबावाला बळी पडून करतात हे लोक, कारण इतरही ठिकाणी अशा इथून मागे झालेले आहेत तशाच पद्धतीने। तसाच हा पण विषय असेल। पण आमचं म्हणणं एक नागरिक म्हणून, या ठिकाणचे नागरिक म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून की हा मग आम्हाला शेवटी जायचं कुठं। ठीक ठीक, निश्चितच कविता, आपण जर पाहिलं तर हे सगळं प्रकरण म्हणजे काही अगदी थोडक्या शब्दात सांगायचं म्हणजे आपणच या ठिकाणी मागणी करायची, आपणच या ठिकाणी तो अलॉट करायचा आणि आपल्याच कंपनीला तो प्लॉट अलॉट करून घ्यायचा, अशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण पालकमंत्री संदीपान भुमरेंनी केलं अशा पद्धतीचा आरोप आहे। आणि कोर्टाने देखील तशाच प्रकारची टिप्पणी करत हे प्रकरण जैसे ते ठेवण्याचे आदेश दिलेत आणि हे हेराफेरी या ठिकाणी कोर्टाने थांबवलेली आहे। कविता, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि याच संदर्भात कोर्टात या प्रकरणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी बातचीत केली आहे कृष्णानं, बघूया। बातमी फार मजेशीर आहे। ही बातमी आहे एका ओपन स्पेसची। हा ओपन स्पेस आहे वाळूज भागातील
ॲडव्होकेट ठोंबरे सर आपल्यासोबत. सर सविस्तर सांगा हे प्रकरण काय. एक वाळूज इंडस्ट्रियल एरियामध्ये OS 22 हा 8,000 स्क्वेअर फुटाचा भूखंड आहे आणि त्याच्यावर सगळे काही पब्लिकचे कामं वगैरे आतापर्यंत होतात, पब्लिक फंक्शन वगैरे होतात. पण याच्यामध्ये जो असं झालं की केंद्रीय राज्यमंत्री आहेत भागवत कराड साहेब व एक संदीपान भुमरे साहेब आहेत. त्यांनी 2 पत्र MIDCला दिले की हा जो ओपन स्पेस आहे, जो प्लॉट 8,000 स्क्वेअर फुटाचा आहे, तो कन्व्हर्ट करावा आणि तो इंडस्ट्रीयल झोन म्हणून कन्व्हर्ट करावा. आणि त्याच्याबरोबर त्यांनी कुणी मागणी केलेली आहे यांना देण्यात यावा असे काहीतरी एक अर्ज दिले. आणि जो अर्ज आहे त्याच्यामध्ये जो मेल दिलेला आहे रेफरन्ससाठी किंवा हे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले, त्याच्यामध्ये माननीय संदीपान भुमरे साहेबांचा ईमेल ID नमूद आहे. त्यामुळे असं दिसते की आम्ही याचिकेपत म्हणले की मंत्र्यांनाच दुसऱ्याच्या नावावर ही प्लॉट अलॉट झालेला असं दिसते. उच्च न्यायालयामध्ये जनहित दाखल करून घेतली, प्रतिवाद्या नोटीस दिले आणि पुढील सुनावणीपर्यंत प्लॉट कुणालाही अलॉट करू नये अशी मनाई आदेश दिलेले आहेत. मग कोर्टाने यावर काय टिप्पणी केली आहे का? कोर्टाने ऑर्डरमध्ये स्पेसिफिक लिहिलेलं आहे की जे की ह्या एरियातले जे मंत्री आहेत त्या अर्जामध्ये मंत्र्यांचा ईमेल नमूद आहे, त्यामुळे कदाचित ते मंत्र्यांनाच अलॉट झाला असेल असं कोर्टावर निरीक्षण नोंदवलेलं आहे ऑर्डरमध्ये. मग ही जी कंपनीला आहे ज्याला हा दिला गेला वेअर हाऊससाठी, ती नेमकी कंपनी कुठली आहे आणि त्याचा पत्ता नेमका कुठला आहे? कंपनी औरंगाबादचीच आहे आणि कंपनीनं फक्त किंवा नाव लिहिलेलं आहे, अर्ज आहे, त्याच्या डायरेक्टरचं नाव आहे, ॲड्रेस पण औरंगाबादचाच आहे. पण आपण जर कॉन्टॅक्ट डिटेल जर त्या अर्जामध्ये पाहिलं तर माननीय मंत्री महोदयाचा मेल आहे. म्हणजे हे सगळं असं दिसतंय की फक्त नाव त्यांचं आहे आणि पडद्यामागून यांना प्लॉट तो अलॉट झालेला आहे. तर मंत्री संदीपान भुमरे यांनीच हा प्लॉट रेसिडेन्शियल टू इंडस्ट्रीयल कन्वर्ट करण्यासाठीचं पत्र दिलं ओपन स्पेस, आणि तेच ज्यांना मिळालं त्यात ईमेल ID मात्र स्वतः मंत्री महोदयाचा होता, अशा प्रकारची माहिती या याचिकेचे वकील यांनी दिलेली आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.